तर पाकिस्तानची सर्व विमानतळ आता बंद करण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानचे होतोय एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार होतोय, आर्टिलरी फायरिंग सुद्धा पाकिस्तानकडून केलं जातंय। एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा जोरदार गोळीबार होतोय, त्याला भारतीय लष्कराकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जातंय। आर्टिलरी फायरिंग सध्या पाकिस्तानकडून सुरू आहे। एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून केलं जातंय, गोळीबार केले जात आहेत, आर्टिलरी फायरिंग आता सुरू करण्यात आलेलं आहे, मॉर्टर्स डागले जात आहेत, तोफ गोळ्यांचा मारा केला जातोय। तर एलओसीवर नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तानकडून सातत्यानं केलं जातंय। ही एलओसीच्या परिसरातली काही दृश्य पाहतोय, राजौरी असेल, पूंछ असेल, यासह सीमावर्ती भागातले जे ठिकाणं आहेत त्या सगळ्याच भागांमध्ये नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तानकडून केलं जातंय। सध्या पाकिस्तानकडून आर्टिलरी फायरिंग सुरू आहे। तर भारताकडून पाकमधील 4 एअरबेसवर कारवाई करण्यात आली आहे। भारताकडून पाकमधील 4 एअरबेसवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे, भारताकडून पाकमधील 4 एअरबेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। तर भारताकडून पाकमधल्या 4 एअरबेसवर हल्ला करण्यात आलेला आहे असा पाकिस्तानकडून दावा केला जातोय। तर भारताकडून पाकमधल्या 4 एअरबेसवर हल्ला झाल्याचा दावा पाकिस्तान करतंय। नूरखान एअरबेस, मुरीद बेस, शेरकोट रफीक एअरबेस यासह आणखी एका एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय। भारतानं हा हल्ला केल्याचा दावा आहे। रावळपिंडीतला नूरखान बेस असेल, चकलाला मुरीद बेस असेल, पंजाब प्रांतातला शेरकोट रफीक एअरबेस असेल, याचा आणखी एका एअरबेसला भारतानं टार्गेट केल्याचा दावा पाकिस्तान करतंय। भारताकडून पाकिस्तानातल्या 4 एअरबेसवर हल्ला झाल्याचा दावा पाकिस्तान करतंय। भारताकडून पाकिस्तानचे 4 एअरबेस टार्गेट करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचा आहे। नूरखान एअरबेस रावळपिंडीतला, चकलाला मुरीद बेस आणि त्यासोबतच पंजाब प्रांतातला शेरकोट रफीक एअरबेस आणि आणखी एका एअरबेसला भारतानं टार्गेट केल्याचा दावा पाकिस्तानचा आहे। तर दुसरीकडे भारताच्या अनेक शहरांना म्हणजे 4 राज्यातल्या अनेक शहरांना पाकिस्तानकडून मिसाईलनं आणि ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलेला आहे। भारतानं पाकमधल्या 4 एअरबेसवर हल्ला केलेला आहे। पाकमधली ही 4 एअरबेस, त्यातला एक नूरखान एअरबेस रावळपिंडीतला, मुरीद बेस चकलाला, शेरकोट रफीक एअरबेस आणि आणखी एक एअरबेस पाकमधला भारतानं टार्गेट केलेला आहे। खरं तर ऑपरेशन सिंदूर नंतरच पाकिस्तानकडून आपल्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न होता, आपल्या एअरबेसना टार्गेटचा प्रयत्न होता, लष्करी ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता। हे सगळे हल्ले आपण परतवून लावले आणि आता भारतानं पाकिस्तानचे 4 एअरबेस टार्गेट केलेले आहेत। 3 एअरबेसवर स्फोट झालेले आहेत। तर भारतानं पाकिस्तानवर 6 बॅलिस्टिक मिसाईल डागलेले आहेत आणि 3 एअरबेसवर स्फोट झालेले आहेत। पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेले आहेत। तर 6 बॅलिस्टिक मिसाईल भारतानं पाकिस्तानवर डागलेले आहेत। तर सातत्यानं पाकिस्तानकडून 4 आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांना टार्गेट केलं जात आहे। ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले केले जात आहेत। हे सगळे हल्ले अर्थात भारतीय लष्कराकडून हाणून पाडले जात आहेत। मात्र आता पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेला आहे, 4 एअरबेसवर भारतानं हल्ला केलेला आहे। त्यात पाकिस्तानवर 6 बॅलिस्टिक मिसाईल भारतानं डागलेले आहेत। एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे, पाकिस्तानकडून सुद्धा आपल्या 4 एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न होता, जो आपण उधळून लावला। तर पाकिस्तानची सर्व विमानतळं आता बंद करण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानच्या सर्व विमानतळांवरचे उड्डाणं आता बंद असणार आहेत। अगदी काल रात्रीपर्यंत पाकिस्तानमधले सगळे रहिवासी उड्डाणं जी आहेत, विमान उड्डाणं जी आहेत, देशांतर्गत विमान उड्डाणं ही सुरू होती। पाकिस्तानचे सगळे विमानतळ आता मात्र बंद करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानचे सर्व विमानतळ आता बंद असतील। देशांतर्गत उड्डाणं आता पाकिस्तानमध्ये सध्या बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतलेला आहे। भारतानं पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर हल्ला केलेला आहे। नूरखान बेस रावळपिंडीतला, चकलाला मुरीद बेस, पंजाब प्रांतातला शेरकोट रफीक एअरबेस या ठिकाणी भारतानं हल्ला केलेला आहे। त्यानंतर आता 6 बॅलिस्टिक मिसाईल भारतानं पाकिस्तानवर डागल्याची माहिती आहे।